मराठा समाज आरक्षणाचा जी.आर. रद्द करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। राज्य शासनानं 2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता काढलेला हैदराबाद गॅझेटवरील जी.आर. रद्द करण्यात यावा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सकल ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली। यावेळी समितीचे पदाधिकारी युवराज चुंबळकर, ॲडव्होकेट राजन दीक्षित, शेखर बंगाळे, डॉक्टर माधुरी डहाळे, संतोष सुतार, काशीनाथ पोद्दार, आरवी गुरव, वसंत पोद्दार, माधुरी पारपलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी ओबीसी एकजुटीचा नारा देत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। राज्य शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी.आर. हा राज्यातील 60% लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे। यामुळे 17% आरक्षणाला धोका निर्माण झाला असल्यानं हा शासन निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। महाराष्ट्र सरकारने काढलेला जी.आरचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। हा दबावाखाली काढलेला जी.आर. असून एक परिपत्रक आहे, हा कायदा नव्हे। हा जी.आर. कधी अमेंड होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो, त्याची पुनर्रचना होऊ शकते। हा कायदा होणं शक्य नाही हे सगळं सरकारला माहीत होतं। जरांगे पाटीलनं त्यांनी असा जी.आर. देऊन संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। आज ओबीसीच्या या असणाऱ्या 27%च्या आरक्षणामध्ये जर महाराष्ट्र मराठा समाज, कुणबी समाज येऊ लागला तर 59 लाख लोक आज इथे त्यांचे कुटुंब राहतात। त्या कुटुंबाचा अभ्यास केला असता 2.5 कोटी लोक या ओबीसी समाजात जर मराठ्यातून आले तर ओरिजिनल ओबीसी हा वंचित राहील। आणि जे जी.आर. काढून मराठा समाजाला जे गाजर दाखवलेलं आहे आणि ओबीसीच्या पाठीत जे खंजीर खुपसलेलं आहे, संविधानाच्या विरोधात हे जे जी.आर. काढलेलं आहे ह्याच्या विरोधात आम्ही जे आज निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन जर आमचं विरोधातलं हे निवेदन जर आमचं मान्य नाही झालं तर आमचं महिला संघटन सुद्धा रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास। राज्य मंडल आयोगानं केलेल्या शिफारसी 33 वर्षांपासून लागू करण्यात आल्या नाहीत। त्यामुळे ओबीसींना विधानसभा, लोकसभा या ठिकाणी पुरेसं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी मंडल आयोग लागू करण्यात यावा। राज्यातील मायक्रो ओबीसींसाठी केंद्र शासनानं नेमलेल्या न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या शिफारसी तातडीनं लागू करण्यात याव्यात। ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सारथी व बार्टीच्या आधारावर लाभ देण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या।